गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्व मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाच्या अश्रू सांगत असतात की तुम्हाला दुःख किती आहे, संस्कार सांगत असतात तुमचं कुटुंब कसं आहे, गर्व सांगत असतो की तुमच्याकडे पैसा किती आहे, आणि तुमची भाषा सांगते की तुम्ही माणूस कसे आहात, पण ठोकर सांगते की लक्ष किती आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळ सांगत असते की तुमचं नातं कसं आहे। म्हणजेच या सृष्टीमध्ये, या विश्वामध्ये सर्वात जर सुंदर नातं असेल ना, तर ते आहे पती पत्नीचं, नवरा बायकोचं। जर तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला पती चांगला भेटला, जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पत्नी चांगली भेटली, तर बघा तुमच्या जीवनामध्ये किती आनंद निर्माण होतो। बघा आपण आयुष्यामध्ये कुणाची बघा कधी कधी लग्नाच्या अगोदर प्रेम जडलं जातं, नातं तयार होतं, पण ते नातं वेगळं आणि लग्न झाल्यानंतरचं नातं वेगळं असतं। समर्थांनी सांगितलेलं आहे की लग्ना अगोदरचं जे नातं असतं ना, बघा त्याच्यापेक्षा नवरा बायकोचं नातं सर्वात श्रेष्ठ समजलं जातं। कारण का? कारण बघा एक धाग्याच्या दोऱ्यामध्ये, बंधनामध्ये गुंफलेलं हे नातं असतं। समर्थांनी सांगितलेलं आहे नवरा बायकोचं नातं म्हणजे गाडीची दोन चाकं आहेत। एक जरी चाक बंद पडलं ना, तरी गाडीचं बघा गाडी बंद होते, गाडी पुढे जात नाही। म्हणून नवरा बायकोचं हे नातं आहे ना, ते समांतर दिशेने चाललं ना, तर त्या नात्यामध्ये आनंद निर्माण होतो। म्हणून समर्थ सांगत आहेत की माणसाचे जेव्हा अश्रू असतात ना, जेव्हा बघा बाहेर पडतात, तेव्हा ते अश्रू सांगत असतात ना की तुमच्या जीवनामध्ये दुःख किती आहे। तुमचं दुःख असतं ना, त्या अश्रूंमधून बाहेर येत असतं। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की तुमच्या जीवनातले संस्कार सांगत असतात की तुमचं कुटुंब कसं आहे। बघा एखादा मुलगा असतो, आपण जेव्हा एखाद्याच्या घरी पाहुणे म्हणून जातो, आणि जेव्हा आपण पाहुणे म्हणून जातो तेव्हा घरामध्ये कुणीही नसतं, तो मुलगाच असतो। जेव्हा आपण बसतो बघा ते संस्कार कसे असतात, लगेच आपल्याला पाणी घेऊन येतो आणि लगेच न विचारता बघा त्यांच्या सर्वांच्या तो पाया पडतो। बघा आपल्या मनात सुद्धा एक विचार येतो, हा मुलगा आहे कुणाचा, आपण त्याला विचारतो सुद्धा। खूप चांगले संस्कार आहेत। अशी चांगली संस्काराची मुलं तेव्हाच घडतील जेव्हा आपण या भक्ती मार्गामध्ये मुलांना बसवू, या भक्ती मार्गामध्ये गोडी निर्माण करू, तेव्हाच घडतील ना। बघा पुढे समर्थ सांगत आहेत की तुमचा गर्व सांगत असतो की तुमच्याकडे पैसा किती आहे। बघा कधी कधी या नवरा बायकोमध्ये बघा काही नवरा बायको असतात, थोडं जरी धन संपत्ती आली ना, बघा एवढा त्यांना गर्व येतो ना, थोड्या थोड्या गोष्टीमध्ये आपली संपत्ती दाखवण्याचा प्रयत्न करत असतात। पण समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा जी नदी असते बघा तुडुंब भरून वाहत असते ना, तिला कधीच खळखळाट नसतो, तिला कधीच आवाज नसतो। पण जी नदी असते बघा एकदम जमिनीलगत वाहत असते, बघा त्या दगडातून वाहत असते, तिला भरपूर आवाज असतो। म्हणजेच काय? म्हणजेच ज्यांच्याकडे खूप जास्त पैसा आहे ना, धनसंपत्ती आहे, त्यांना कधीच गर्व होत नाही। पण ज्यांच्याकडे काहीच नसतं आणि अचानकपणे येतं, त्यांना एवढा गर्व येतो ना, तो गर्व बघा नाशाकडे नेऊन जातो, त्याचा विनाशच होतो। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे तुमच्या जीवनामध्ये धनसंपत्ती कितीही येऊ द्या, तरी उतू नका। कारण ही धनसंपत्ती असते ना, एका दरवाजातून येते आणि दुसऱ्या दरवाजातून जात असते, ती कधीही कायम टिकत नाही। पण ज्यांची कायम टिकते ना, तेच सर्वश्रेष्ठ असतात। कारण का?
कारण त्यांच्याकडे टिकवण्याचं सामर्थ्य असतं. आणि जिथे गर्व नसतो ना तिथे सर्व काही व्यवस्थित होतं. म्हणून तुमची भाषा सांगत असते की माणूस कसा आहे. कारण या भाषेमध्ये, या वैखरीमध्ये जर गोड शब्द असतील ना, या वैखरीमध्ये प्रेम असेल, सुंदर असं भाष्य असेल ना, तर दुसऱ्याचं मन जिंकण्याची प्रेरक शक्ती तुमच्या जीवनामध्ये येते. आणि जेव्हा दुसऱ्याचं मन तुम्ही जिंकता ना तेव्हाच दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होत असतो. आणि जेव्हा दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो बघा, तो परत आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करत असतो. म्हणून असं म्हटलं जातं की जर तुम्ही दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण केलं तर त्याच्या दुप्पट सुख तुमच्या जीवनामध्ये निर्माण होत असतं. पण मनुष्य असा करतो का? अगोदर तो स्वतःचं सुख पाहतो आणि मग दुसऱ्याचं सुख पाहतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की जो मनुष्य दुसऱ्याच्या सुखामध्ये आपलं सुख मानत असतो तोच खरा मनुष्य आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की आयुष्यामध्ये कशीही वेळ येऊ द्या पण पती पत्नीनं दोघांची कधीच साथ सोडू नका. कारण का? कारण प्रत्येक जीवनाच्या वळणावर वेळ अशी येते ना की बघा, परमेश्वर प्रत्येक क्षणी परीक्षा घेण्यामध्ये बघा प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतो. पण अशावेळी आपल्या पतीपत्नीवरचा विश्वास उडवून देऊ नका. जेव्हा पती पत्नीमध्ये विश्वास राहत नाही ना तेव्हा ते नातं असूनसुद्धा मेल्यासारखं होतं. म्हणून आयुष्यामध्ये कितीही संकट येऊ द्या, कितीही दुःख असू द्या, जेव्हा तुमचा पती तुमच्यासोबत असेल ना तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही. जेव्हा तुमची पत्नी तुमच्यासोबत असेल तेव्हा पतीला सुद्धा घाबरण्याची गरज नाही. कारण का? कारण हे पती पत्नीचं नातं, नवरा बायकोचं नातं सर्वात सुंदर मानलं जातं. बघा, पती पत्नीमध्ये भरपूर भांडणंसुद्धा होतात, पण एका क्षणात भांडण झालं ना दुसऱ्या क्षणामध्ये त्यांनी गोड व्हावं, यालाच म्हणतात ना पती पत्नीचं नातं. नाहीतर पती पत्नीचं काही नवरा बायको आपण पाहतो बघा, एक वर्षभर बोलत नाही तरी असं पती पत्नीचं नातं असतं का? समर्थ सांगत आहेत ही अशी लोकं असतात की ज्यांच्या जीवनामध्ये भक्तिमार्ग कधीच नसतो. जी पती पत्नी असते बघा 5-5, 6-6 महिने, 1 वर्ष एकमेकांशी बोलत नाहीत. बघा, हा अहंकारच असतो ना. आणि हा अहंकार कधी जाईल? जेव्हा या भक्तिमार्गामध्ये तुमचं सुंदर जीवन व्यतीत होईल, या भक्तिमार्गामध्ये तुमच्या जीवनाचा प्रारंभ होईल, तेव्हा तुम्हाला पती पत्नीचं नातं काय असतं बघा तेव्हाच समजेल ना. नाहीतर तसं समजेल का? म्हणून जीवनामध्ये काही गोष्टी आपण मान्य करायला हव्या. कारण भाऊ बंदकीला बदलणं हे श्रीरामाला सुद्धा जमलं नाही, अर्जुनाला सुद्धा जमलं नाही, शिवरायांना सुद्धा जमलं नाही, पेशव्यांना सुद्धा जमलं नाही, तर आपल्याला ते जमणार सुद्धा नाही. कारण बदल स्वतः केला पाहिजे. धाकटे असाल ना तर सहन करायला शिका आणि थोरले असाल तर माफ करायला शिका. कितीही भांडा, प्रत्येकाचा शेवट असतो ना, हा शेवटचा प्रवास असतो. हा भाऊ बंदकीच्या खांद्यावरच होणार आहे. गेलेले दिवस परत येत नाहीत आणि येणारे दिवस कसे येणार आहेत ना हे कोणालाच सांगता येत नाहीत. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षण असतो तो हसत जगा. कारण नाती मोठी नसतात तर ती सांभाळणारी माणसंच मोठी असतात. हे ज्याला समजलं ना तो नात्यांमध्ये सुंदरता निर्माण करतो. आणि हे कोणाला समजतं? जो समर्थांच्या भक्तिमार्गामध्ये आहे, जो उपासनेमध्ये आहे, त्याच्या जीवनामध्ये ही गोडी असते. कारण हे सर्व अर्थ अनर्थ त्याला सर्व माहीत असतात. कारण तो दर हप्त्याला श्रवण करत असतो. ही मनाची बॅटरी आहे ना बघा, ती दर हप्त्याला तो चार्जिंग करत असतो. पण समर्थांच्या कृपेमुळं आम्हाला या सोशल मीडियाद्वारे रोज आम्हाला श्रवण करायला मिळतं. बघा, हीच आहे ना संपत्ती. नाहीतर या जीवनामध्ये बघा आपण खातो पितो, सर्व काही रोजचं रुटीन करतो, पैसा येतो पैसा जातो, पण या सुंदर मनाला लाजवणारे हे शब्द असतात बघा आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात
आणि आपल्या जीवनमध्ये बघा, या जीवनामध्ये सुंदर जीवन निर्माण होतं. हेच आहे ना वैभव. नाहीतर या जगामध्ये बघा सर्व काही नाशवंत तर आहे ना, पण आपण जेव्हा श्रवण करतो बघा, निरूपणामध्ये मग्न होऊन जातो, तेव्हा आपल्याला परमेश्वर आपल्यासोबत आहे असं वाटू लागतं ना. पण ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नसेल बघा, ईश्वराप्रती गोडी नसेल, त्याच्या जीवनामध्ये सुंदरता कधीच निर्माण होत नाही. बघा, आपण आता एका कथेद्वारे स्पष्ट करूया. एकदा माता पार्वती भगवान शिवांवर रागावलेली होती. बघा, कैलासामध्ये रागावून बसली होती. तेव्हा भगवान शिवांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माता पार्वती म्हणाली, प्रत्येक स्त्री लहान लहान गोष्टी लक्षात ठेवून आपल्या पतीची सेवा करते. हे परमेश्वरा, तू आदी आणि अनंत आहेस. तू या जगाचा सर्वोच्च देव आहेस. तुझ्यापासून काहीही लपलेलं नाही. कृपया माझ्या या प्रश्नांची उत्तरं द्या आणि माझ्या मनातील शंका तुम्ही दूर करा. तेव्हा भगवान शिव म्हणतात, हे गौरी, तू खरं सांगत आहेस की प्रत्येक पुरुषाला आपल्या पत्नीचं विचार माहीत असतात आणि त्यांच्या आवडत्या गोष्टीसुद्धा माहीत असतात. पण यामागे एक कथा आहे. मी ही कथा तुम्हाला सांगणार आहे. ही कथा एका ऋषीच्या शापाची ही कथा आहे. हे देवी पार्वती, ही कथा ऐकणारे प्रत्येक पती पत्नी एकमेकांवर प्रेम वाढवतात आणि आनंदाने जीवन जगतात. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की काही पती पत्नी जोडप्यांमध्ये पतीपेक्षा जास्त मैत्री असते, तर कोणाच्या आयुष्यामध्ये नेहमीच अडचणी येतात. त्यामागे त्यांचे मानसिक आणि शारीरिक संबंध असतात. पुढे भगवान शिव पार्वतीला ती कथा सांगण्यास सुरुवात करतात आणि म्हणतात, हे पार्वती, पूर्वी त्रेतायुग सुरू झालं होतं आणि महाभारतातील गुरुवंशाचा राजा दुष्यंत राज्य करत होता. दुसरीकडे राजा दशरथाचा पुत्र श्रीराम देखील जन्माला आला होता आणि या दोन्ही घटना एकाच काळातील आहेत, ज्यांचे वर्णन रामायण आणि महाभारतामध्ये आलेलं आहे. बघा, भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, एक दिवस असा होता की जेव्हा हस्तिनापूरचा राजा दुष्यंत शिकारीसाठी जंगलामध्ये गेला होता. त्यावेळी महाराज एका हरणाचा पाठलाग करत होते आणि धावत असताना तहान लागल्यानं राजा दुष्यंत महर्षी कण्वांच्या आश्रमामध्ये पोचतात आणि तेथे हस्तिनापूरच्या राजाला सावळीत शांत बसलेलं पाहून एक ऋषी संतापले आणि म्हणाले, हे राजन, या वनात कोणत्याही प्राण्याची शिकार करणं निषिद्ध आहे. हा महर्षीचा आदेश आहे. मग ऋषींचं हे म्हणणं ऐकून राजा दुष्यंतने शिकार न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला वचन दिले आणि तो आपल्या रथाकडे परत जाऊ लागला. तेव्हा राजा निराश होऊन दुष्यंताकडे परत गेला. ते पाहून ऋषींनी त्याला आश्रमात पाठवलं आणि आत येण्यास सांगितलं. हा आश्रम महर्षी कण्वांचा आहे हे समजल्यावर त्यांनी आत जाऊन मुनीश्वरांना हाक मारली. तेवढ्यात एका अतिशय सुंदर आणि मनमोहक तरुणी त्यांच्यासमोर उभी टाकली. तिचं नाव होतं मायावती. ते पाहून महाराज दुष्यंत त्या मुलीवर अत्यंत मोहित होतात आणि प्रत्येक पाहुण्याप्रमाणे महाराज दुष्यंत यांचा आदर करत त्या मुलीनं त्यांचं यथोचित स्वागत केलं आणि महर्षीच्या अनुपस्थितीबद्दल स्पष्टीकरणसुद्धा दिलं. हे राजा महर्षी, ते तीर्थयात्रेला गेले आहेत, पण इथे तुमचं स्वागत आहे. तेव्हा भगवान शिव, बघा लक्ष देऊन ऐका, ही कथा आहे, ही भगवान शिव देवी पार्वतीला सांगत आहेत आणि आपण पाहत आहोत की कोणत्या श्रापामुळे पतीपत्नीमध्ये भांडणं होत असतात. बघा, पण जर पतीपत्नीमध्ये आनंद वाढवायचा असेल ते सुद्धा आपण पाहणार आहोत. बघा, पुढे भगवान शिव पार्वतीला म्हणतात, हे पार्वती, या मायावतींनी महाराज दुष्यंत यांचे पूर्ण भक्तिभावाने आणि सेवेने स्वागत केलं. मायावतींच्या सेवेनं भावनेनं प्रसन्न होऊन महाराज दुष्यंत यांनी तिला विचारलं, देवी तू कोण आहेस? तेव्हा ती मुलगी म्हणाली, महाराजा, माझं नाव मायावती आहे आणि मी महर्षी कण्वांची कन्या आहे. मायावतींचं हे बोलणं ऐकून महाराज दुष्यंत आश्चर्यचकित होतात आणि अचानक म्हणतात, हे देवी, महर्षी आयुष्यभर ब्रह्मचारी राहिले
मग तू त्यांची मुलगी कशी झाली? महाराज दुष्यंत यांची कोंडी पाहून मायावतींनी त्यांना त्यांच्या दुर्दैवाची जीवनाची कहाणी आणि तिच्या पालकांबद्दलचे सत्य सांगितलं. हे राजा, खरं तर मी ऋषी विश्वामित्र आणि स्वर्गीय अप्सरा मेनका यांची कन्या आहे. माझ्या जन्माची कथा फार विचित्र आहे. बघा, ती मायावती असते. बघा, त्या राजाला सर्व काही गोष्टी सांगते. ऋषी विश्वामित्र जेव्हा घोर तपश्चर्या करत होते तेव्हा देवराज इंद्राने त्यांची तपश्चर्या मोडण्यासाठी अप्सरा मेनकाला पृथ्वीवर पाठवलं होतं आणि तेव्हाच ऋषींनी तिच्याशी प्रेम संबंध प्रस्थापित केले, ज्यामुळं माझा जन्म झाला. पण माझ्या वडिलांनी किंवा आईने मला वाढवलं नाही. माझ्या आईला भीती होती की विश्वामित्र ऋषी तिला शाप देतील आणि तिची राख करून टाकतील. म्हणूनच तिने मला सोडून दिलं आणि स्वर्गात गेले आणि मला जंगलामध्ये एकटं सोडलं. मग त्याच जंगलात शंकुन पक्ष्यांनी माझं रक्षण केलं. तेव्हा असं झालं की कण्व ऋषी त्याच वाटेवरून जात होते आणि त्यांनी मला दत्तक घेतलं. राजन, धर्मानुसार जो जन्म देतो, पालनपोषण करतो आणि अन्न देऊन रक्षण करतो ना, तोच पित्यासारखा पूजनीय आहे. म्हणूनच मी कण्व ऋषींची कन्या झाली आणि महर्षी कण्वांनी मला हे कधी जाणूनसुद्धा दिलं नाही की मी त्यांची खरी मुलगी नाही आणि मी पण त्यांना माझे वडील मानत होते. बघा, पुढे भगवान शिव देवी पार्वतीला म्हणतात. मायावतीचे हे शब्द ऐकून महाराज दुष्यंत तिच्याकडे आकर्षित झाले आणि शिवाय तो तिच्या सौंदर्याने आधीच मोहित झाले होते. आणि नंतर तिला लग्नाचा प्रस्ताव देताना बघा तो म्हणाला, मायावती, तू क्षत्रिय मुलगी आहेस. हे सुंदरी, तुझे सौंदर्य पाहून मी माझं हृदय तुला दिलं आहे. जर तुला काही हरकत नसेल ना, तर मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. बघा, असा प्रस्ताव ऐकून आधी मायावती आश्चर्यचकित झाली, पण मनातल्या मनामध्ये तिलाही महाराज दुष्यंत यांना पाहून आणि त्याच्या शौर्यांचे गुणगान ऐकून ते आवडू लागले होते. सर्वप्रथम मायावतींनी कण्व ऋषींच्या अनुपस्थितीमध्ये कारण सांगून महाराज दुष्यंत यांना पहिला नकार दिला होता. पण राजा दुष्यंतने ती क्षत्रिय मुलगी असल्याचं सांगून तिला पटवून दिलं आणि धर्मानुसार कोणत्याही क्षत्रिय मुलीला तिचा पती म्हणून निवडण्याचा अधिकार तिला आहे. आणि तरीही जेव्हा ऋषी कण्वांना कळले की तू माझ्याशी लग्न केलं आहेस, तेव्हा ते रागवणार नाहीत. दुष्यंतच्या समजूतदारपणानंतर मायावतींनी लग्नाला होकार दिला आणि त्यांना गंधर्वशी लग्न केलं. तेव्हा बघा, पुढे भगवान शिव देवी पार्वतीला पुढे सांगतात, महाराज दुष्यंत होता ना, मायावतीसोबत प्रवास करत असताना काही काळ घालवला. मग एके दिवशी ते मायावतींना म्हणाले, हे प्रिये, हस्तिनापूर राज्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे आणि आता मला माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी हस्तिनापूरला जावं लागेल. असं म्हणत महाराजांनी आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून मायावतींना एक सोन्याची दिव्य अंगठी दिली आणि त्या हस्तिनापूरला परत गेले आणि त्यांना आश्वासन दिलं की ऋषी कण्व त्यांच्या प्रवासातून परत येताच लवकरात लवकर त्यांचा निरोप घेईल आणि त्यांना हस्तिनापूरला घेऊन जाईल. नंतर बराच काळ निघून गेला आणि दरम्यान मायावतींना कळलं की ती गर्भवती आहे आणि लवकरात लवकर ऋषी कण्व देखील त्यांच्या तीर्थक्षेत्रातून त्यांच्या आश्रमात येणार आहेत. ऋषी येताच मायावतीने आनंदाने त्यांना महाराज दुष्यंतासोबतच्या गंधर्व विवाहाबद्दल सांगितलं. ही बातमी ऐकून ऋषी कण्व प्रथम खूप आनंदित झाले, पण नंतर महर्षी कण्वांनी मायावतींना धर्माचं ज्ञान दिलं आणि सांगितलं, मुली लग्नानंतर कोणत्याही मुलीनं वडिलांच्या घरी राहणं योग्य नाही. मुलीच्या लग्नानंतर बापाचे घर परकं होतं आणि तिचे स्वतःचं घर तिच्या नवऱ्याचं असतं. जी स्त्री आपल्या पतीसोबत त्याच्या सुखदुःखामध्ये राहते ती आपल्या पती आणि वडिलांचा अभिमान वाढवते आणि स्त्रीनं प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये पतीची साथ दिली पाहिजे असं सांगून कण्व ऋषींनी तिला समजावलं. इथे समर्थांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे. समर्थ सांगत आहेत की जेव्हा मुलीचा विवाह होतो तेव्हा मुलीने माहेरची ओढ कमी करायला हवी, कारण ज्यावेळी मुलगी जेव्हा माहेरची ओढ कमी करत नाही ना,
तेव्हा तो संसार कधीच चांगला होत नाही. कारण आपला सासर असतं तेच आपलं माहेर आणि सासर समजावं. कारण ती सासरची बघा, तिला स्वतः तो पूर्ण चित्रपट चालवायचा असतो. तीच असते ना, कारण स्त्री असते ना, घराचं मांगल्य समजलं जातं. जर स्त्रीच चांगली नसेल तर त्या घरामध्ये लक्ष्मी कधीच नांदत नाही. म्हणून प्रत्येक स्त्रीनं, प्रत्येक मुलीनं एक गोष्ट लक्षात घ्या की जर तुम्हाला लग्न झाल्यानंतर सुखामध्ये राहायचं असेल तर आपली माहेरची ओढ कमी करा. आपल्या बघा माहेरच्या माणसांनी सांगितलेल्या गोष्टींचं पालन करू नका. कारण जे काही सर्वस्व आहे ना ते तुमचं सासर आहे. जे सासर बघा त्यांना आनंदित ठेवता येतील ना त्या सर्व गोष्टी करा. त्याच्यातच तुमचा आनंद आहे आणि तरच तुमचा संसारसुद्धा सुखाचा होतो. बघा पुढे आपण पाहूया. बघा त्या स्त्रीनं प्रत्येक प्रसंगामध्ये पतीची साथ दिली पाहिजे असं सांगून बघा त्या कण्व ऋषींनी तिला समजावलं, हे कन्या, आज तिन्ही लोकात ज्याची स्तुती केली जाते त्याचे वर्णन तू योग्य केलं आहेस. महर्षी कण्वांनी बघा आनंदाने आपल्या कन्या मायावतीला निरोप दिला आणि आपल्या 4 शिष्यांसह आणि एका दासीसह हस्तिनापूरला पाठवलं. आश्रमातून हस्तिनापूरकडे जात असताना एका शिष्याने मायावतींना बघा त्या तळावाजवळ थांबून विश्रांती घेण्याची विनंती केली. मायावतीही थकल्या होत्या म्हणून त्या मोलकर्णीसोबत आराम करू लागल्या. मायावती पाणी पिण्यासाठी तलावावर गेल्या होत्या. तेवढ्यात महाराज दुष्यंत यांनी बघा ती अंगठी दिली होती. ते प्रेमाचं प्रतीक म्हणून त्यांनी दिलेली अंगठी त्यांच्या हातातून तलावामध्ये पडली. दुसरीकडे ती अंगठी सरोवरातील माशांना गिळली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मायावती हस्तिनापूरला पोचल्या आणि तिथल्या राज दरबारामध्ये गेल्या. पण राजा दुष्यंतने तिला ओळखण्यास नकार दिला. ती पार्षदाच्या समोर वारंवार सांगत राहिली की महाराज, मी तुमची पत्नी मायावती आहे. पण महाराज दुष्यंत यांनी तिला ओळखण्यास नकार दिला. ही स्त्री कोण आहे हे मला माहीत नाही असं सांगून त्यांना त्यांच्या सैनिकांनी राज्याबाहेर हाकलून दिलं. तेव्हा भगवान शिव बघा पुढे पार्वतीला म्हणतात, मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो की मायावतींसोबत विवाह झाल्यानंतर महाराज दुष्यंत जेव्हा हस्तिनापूरला परत येत होते तेव्हा ते महर्षी दुर्वासांच्या आश्रमाजवळून जात असताना तेव्हा राजन आपल्या प्रिय पत्नीच्या आणि राज्याच्या विचारामध्ये पूर्ण मग्न झाला होता. तेव्हा महर्षी दुर्वासांनी त्यांना बोलावलं. हस्तिनापूरच्या पलीकडे महाराजा दुष्यंत आणि मायावतींवर झालेला अन्याय विसरून त्यांचे राज्य ताब्यात घेण्यात व्यस्त होते. पण एके दिवशी पाणी पिताना मायावतींच्या अंगठी गिळणारा मासा मच्छीमाराच्या जाळ्यामध्ये अडकला आणि जेव्हा कोळ्याने तो मासा जेव्हा कापला तेव्हा त्याला एक चमकणारी सोन्याची अंगठी सापडली. त्या अंगठी पाहून कोळ्याला खूप आनंद झाला आणि तो ती दैवी अंगठी विकण्यासाठी राज्यातील एका सोनाराकडे गेला. जेव्हा सोनाराने ही अंगठी पाहिली तेव्हा त्याचं लक्ष त्या अंगठीवर लिहिलेल्या महाराज दुष्यंत याच्या नावावर गेलं. हजारो सोन्याची नाणी देऊन महाराजांनी स्वतःसाठी ती अंगठी बनवलेली होती, ज्यांची किंमत खूप जास्त होती. आणि ती अंगठी सोनाराने लगेच कोतवालाच्या स्वाधीन केली. मग कोतवालाने महाराजा दुष्यंत यांच्यासमोर ती अंगठी आणि त्या कोळ्याला हजर केलं. प्रथम महाराजा दुष्यंतला ती अंगठी ओळखता आली नाही. पण महाराज दुष्यंत यांनी ती अंगठी हातामध्ये घेताच त्यांना मायावती यांच्याशी संबंधित सर्व गोष्टी आठवल्या आणि त्यांनी त्या कोळ्याला ही अंगठी कोठून मिळाली हे विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की महाराज, महर्षी कश्यपांच्या आश्रमाजवळ असलेल्या तलावातील माशाच्या पोटामध्ये मला ही अंगठी सापडली. तेव्हा महाराजांनी आदेश दिला आणि सांगितलं की आमच्या पत्नीला शोधण्यासाठी तुम्हाला मदत करावी लागेल. बघा तेव्हा देवी मायावतींना शोधण्याचं काम अनेक वर्षापासून सुरू होतं. पण मायावतींनी वडिलांच्या घरी जाण्याऐवजी महर्षी कश्यप यांच्या आश्रमामध्ये लपून राहण्याचा निर्णय घेतला. आणि महर्षी कश्यप यांना सर्व गोष्टींची दिव्यदृष्टी होती, त्यामुळे त्यांनी मायावतींना त्यांच्या आश्रमामध्ये आश्रय दिला.
तर दुसरीकडे देव आणि दानवांमध्ये भीषण युद्ध सुरू झाले, ज्याला आपण देव सूरसंग्राम म्हणून ओळखतो. बघा, जेव्हा भगवान इंद्राने राजा दुष्यंतला देवतांच्या बाजूनं लढण्यासाठी आमंत्रण दिलं होतं, तेव्हा तो ताबडतोब आपली सर्व दैवी शस्त्रे बघा घेऊन युद्धामध्ये भाग घेण्यासाठी निघाला. जेव्हा इंद्रासह देव देखील महर्षी दधीच यांच्याकडे गेले आणि त्यांच्या हाडांमधून वज्र आणि इतर अनेक शस्त्रे मिळवली. महाराज दुष्यंत, इंद्र आणि जामवंतजी यांनी भयंकर युद्ध करून सर्व राक्षसांचा वध करून स्वर्गात धर्माची पुनर्स्थापना केली. आणि मग देवतांनी राजा दुष्यंतला विमान भेट देऊन त्याचा सन्मान केला आणि त्याला पृथ्वीवर आपल्या राज्यात परत येण्याची परवानगी दिली. बघा, भगवान शिव पुढे पार्वतीला म्हणतात, जेव्हा राजन आपल्या विमानाने हस्तिनापूरला परत येत होता, त्याच वेळी महर्षी कश्यपांच्या आश्रमाजवळ एक लहान मुलगा 4 सिंहांमध्ये एकटाच खेळत होता, ज्याला पाहून राजाला फार आश्चर्य वाटले. त्या मुलाला पाहून महाराजांच्या मनात प्रेमाची भावना निर्माण झाली आणि ते तिथे पोचले आणि त्या मुलाला आपल्या जवळ घेण्यासाठी पुढे सरसावले. तेव्हा मायावतींच्या त्या मैत्रिणी होत्या, त्या मागून ओरडल्या आणि म्हणाल्या, हे सज्जन, तुम्ही काय करत आहात? या मुलाला हात लावू नका, नाहीतर तुम्ही जळून राख व्हाल. महर्षी कश्यप यांच्या विशेष आशीर्वादामुळे हे बालक दैवी शक्तींचे जाणकार आहेत. या मुलापासून दूर राहणं तुमच्या हिताचं आहे, हे तुमच्यासाठी योग्य आहे. बघा, कारण एक अत्यंत विषारी आणि साप मुलाच्या हाताला तार म्हणून बांधला आहे आणि ज्यानं मुलाला स्पर्श केला तो त्या सापाच्या विषामुळे जळून मरेल. तरीही या गोष्टी ऐकूनही दुष्यंत स्वतःला रोखू शकला नाही आणि त्याने मुलाला आपल्या कुशीमध्ये घेतलं. त्याच वेळी भरतच्या हाताला बांधलेली ती सापाची दोरी पृथ्वीवर पडल्याचं सर्व मित्र आश्चर्याने पाहत होते. प्रत्येकाला माहीत होतं की जेव्हा मुलाला त्याच्या वडिलांच्या कुशीमध्ये घेतलं जाईल तेव्हा तो तार पृथ्वीवर पडेल. तेव्हा तिच्या मैत्रिणी आनंदी झाल्या आणि धावत मायावतींकडे गेल्या आणि मायावतींना सर्व हकीकत सांगितली. हे ऐकून मायावती ही धावतच महाराज दुष्यंत यांच्याकडे आल्या आणि जेव्हा महाराज दुष्यंत यांनी मायावतींना लगेच ओळखलं, त्यानंतर त्यांनी मायावतीला आपण केलेल्या चुकांची माफी मागितली आणि कश्यप ऋषींची ही परवानगी घेऊन ते मायावती आणि त्याच्या मुलासह हस्तिनापूरला निघून गेले आणि मायावतींना सर्व लोकांसमोर आपली राणी म्हणून स्वीकारलं. महाराज दुष्यंत आणि मायावती यांच्या या तेजस्वी मुलाचं बघा नाव भरत होतं. म्हणून भरत मोठा झाल्यावर एक महान सम्राट झाला आणि त्याच्या नावावरून आपल्या देशाचं नाव भारतवर्ष म्हणून ठेवलं. बघा, भगवान शिव पुढे पार्वतीला म्हणतात, आता तुमची प्रश्नांची उत्तरं देईल. तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे ना की पती आपल्या पत्नीवर प्रेम का करत नाही? ते सतत आपल्या पत्नीबद्दल गोष्टी विसरत का राहतात? बघा, जसे पुरुषांना त्यांच्या पत्नीचा वाढदिवस असो, लग्नाची तारीख असो, पत्नीच्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी विसरण्याचा शापच देण्यात आला आहे. म्हणून हे देवी, जर पतीकडून कधी नकळत चूक झाली तर ती क्षमा करावी. कारण परात्पर पिता ब्रह्मदेवानं स्वतः स्त्रियांना पुरुषांपेक्षा कितीतरी पटीनं अधिक हानी सहन करण्याची शक्ती दिली आहे. त्यामुळं स्त्रिया पुरुषांपेक्षा कितीतरी पट अधिक बुद्धिवान असतात आणि भावनिकसुद्धा आहेत. या शापाचा प्रभाव आहे ना, तो आजसुद्धा कलियुगामध्ये दिसून येतो. म्हणून प्रत्येक पतीपत्नीनं एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. समर्थ बघा, या कथेचं तात्पर्य काय? ही कथा आहे ना, ही कथा म्हणून बघा तुमच्या जीवनाचं सार आहे हे समजून ही कथा श्रवण करा. समर्थ सांगत आहेत की या जीवनामध्ये, या विश्वामध्ये हे पतीपत्नीचं नातं सर्वात तेजस्वी आणि सुंदर मानलं जातं. म्हणून प्रत्येक पतीपत्नीनं एकमेकांना समजून घेतलं पाहिजे आणि मानसिक आणि शारीरिक दोन्ही रीतीनं घट्ट नातं जपलं पाहिजे. सुख असो किंवा दुःख असो, प्रत्येक प्रसंगामध्ये आपण एकमेकांची साथ दिली पाहिजे. बघा, पुढे ही पूर्ण गोष्ट संपते आणि तेव्हा भगवान शिव म्हणतात, हे पार्वती,
प्रत्येक पती पत्नी असते ना, पूर्ण भक्तिभावाने माझी पूजा करतात आणि त्यांच्या आयुष्यातील सर्व पापं असतात, दुःख असतात, ते मी दूर करतो आणि मृत्यूनंतर त्यांना मोक्ष प्राप्त करतो. म्हणून बघा, आपल्या आयुष्यामध्ये बघा, आपण जीवन जगत असताना भरपूर प्रकारचे दुःख येत असतात, भरपूर प्रकारचे संकट येत असतात. म्हणून पती पत्नीनं कधीच एकमेकांची साथ सोडू नका. कारण तुम्ही दोघे एकत्र असताना तेव्हा सर्व दुनियामधल्या जरी एक बाजूला सुख असेल आणि तुमच्या बाजूला दुःख असेल ना, तरीसुद्धा ती पेलण्याचं सामर्थ्य परमेश्वर तुम्हाला दोघांना देत असतो. पण तुमचं नातं जर तुटलेलं असेल, बघा, जर पती पत्नी जर बोलत नसतील, एक 2 महिना जर पती पत्नी बोलत नसतील, तर त्या नात्यांमध्ये जिवंत असूनसुद्धा मेल्यासारखं असतं. म्हणून प्रत्येक पत्नीनं लक्षात घ्या, आपला पती असतो ना, तो परमेश्वराखेरीज असतो ना. आणि प्रत्येक पतीनंसुद्धा लक्षात घ्या की तुमच्या जीवनातली जागा आहे ना, तुमच्या पत्नीशिवाय कुणीही भरून काढू शकत नाही. तुम्ही जीवनामध्ये कितीही प्रेमसंबंध निर्माण करा, कारण पण पत्नीचा प्रेम असतो तो इतर स्त्रियांपेक्षा, परस्त्रीपेक्षा सर्वात श्रेष्ठ असतो. कारण तुमच्या जीवनामध्ये बघा, इतर परस्त्री येऊ शकते, पण ती परस्त्री आल्यानंतर तिचं माध्यम फक्त तुमचा पैसा असतो आणि तो पैसा विनाशाला नेत असतो. पण तुमची पत्नी असते, ती सदा सर्व काळ तुमच्या कल्याणासाठी धावत असते. तिच्या मनामध्ये एकच ध्यास असतो, फक्त तुम्ही प्रेमानं तिला वागवावं, प्रेमानं तिच्याशी संसार करावा, ही एकच अपेक्षा घेऊन आपली पत्नी आपल्याशी बघा प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणी तडजोड करायला लागलेली असते. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, पती पत्नीचं नातं हे सर्वात सुंदर आहे. बघा, या विधात्यानं निर्माण केलेलं हे सर्वात सुंदर आणि तेजस्वी नातं आहे. प्रत्येक पती पत्नीनं आपल्यामध्ये भांडणं असतील तर ती भांडणं दूर करा. आणि जर बघा एखाद्या घरामध्ये पती जर श्रवणाला बसत नसेल, तर पत्नीनं बघा प्रयत्न करा की आपला पती श्रवणाला बसवावा. आपली पत्नी जर श्रवणाला नसेल, तर प्रत्येक पतीनं प्रयत्न करा की बघा, कारण दोघे जर श्रवणाला बसले ना, दोघे जर एकाच भक्तीमध्ये आले, तर बघा तुमच्या जीवनामध्ये किती आनंद निर्माण होईल. जय जय रघुवीर समर्थ.